नमस्कार धाराशिवकर. मी ॲडव्होकेट मंजुषा विशाल साखरे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माननीय अजितदादा पवारसाहेब यांच्या पक्षातर्फे मी नगराध्यक्ष पदाची उमेदवार आहे. त्या प्रभागामधले आपले प्रश्न काय आहेत? नाल्याचे प्रश्न असतील, रस्त्याचे प्रश्न असतील किंवा आरोग्याचे प्रश्न असतील, या सर्व प्रश्नाची मला माहिती आहे. मी एका मिडल क्लास मधूनच असल्यामुळे मला ह्या प्रश्नांची जाणीवही आहे आणि ते सुधारण्याची एक इच्छाही आहे, आसही आहे. तर हे प्रश्न सोडवण्यासाठी मी आज नगराध्यक्षपदासाठी उभा राहिलेली आहे. मी एक शिक्षिकाही आहे, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, लहान मुलांचे प्रश्न असतील, तरुणाईचे प्रश्न असतील, ह्या सर्व प्रश्नांची माहिती आहे. त्या प्रश्न सोडवण्यासाठीही मी प्रयत्न करेन. शिवाय आपल्या धाराशिव शहरामध्ये मार्केट असेल किंवा नेहरू चौक असेल किंवा इतर ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी असतील, बाग असेल, उद्यानं असतील, तर त्या ठिकाणी व्यवस्थितता नाही आहे. त्या ठिकाणी सार्वजनिक टॉयलेटची व्यवस्था नाही आहे महिलांसाठी. त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम आहेत महिलांसाठी. तर त्या महिलांच्या प्रॉब्लेमही सॉल्व्ह करण्यासाठी मी प्रयत्न करेन. आणि मी वकील असल्यामुळे जे सामाजिक प्रश्न असतात आपले, सामाजिक प्रश्नाचीही मला जाणीव आहे. त्या सामाजिक प्रश्न सोडवण्याचाही मी प्रयत्न करेन. महिलांसाठी प्रत्येक प्रभागामध्ये आपण एक महिला निवारण केंद्र म्हणून आपण चालू करणार आहेत. ही जी माझी स्वप्न आहेत, ही स्वप्न पुरी करण्यासाठी आपलं सहकार्य असणं मला खूप गरजेचं आहे. ज्यावेळेस बाहेरगावचे आपले पाहुणे येतात किंवा परिचयाच येतं, त्यावेळेस ते खरंच असं म्हणतात की हे तुमचं धाराशिव जिल्हा आहे आणि हे जिल्ह्याचं ठिकाण असं वाटत नाही तुमचं, त्याच्यापेक्षा आमच्या गावाचीही खूप चांगली सोय झालेली आहे किंवा आमचं गाव खूप विकसित आहे. त्यावेळेस मनाला जो चटका बसतो एक धाराशिवकर म्हणून, तर तो चटका पुसून काढण्यासाठी किंवा विझवण्यासाठी मी परिपूर्ण प्रयत्न करेन. आणि हीच माझी अपेक्षा आहे की आपल्या धाराशिवचा विकास झाला पाहिजे. ह्या धाराशिवचे रस्ते असतील, कचऱ्याचा प्रश्न असेल, कचरा डेपोचा प्रश्न असेल, तो असेल, पाण्याचा प्रश्न असेल, नाल्यांचा प्रश्न असेल किंवा इतर कोणते सार्वजनिक प्रश्न असतील, तर ते प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी मी कटिबद्ध असेल. त्याच्यामुळे माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या सर्व धाराशिवकरांच्या सहकार्याची मला गरज आहे. तर मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवारसाहेब यांच्या पक्षातर्फे नगराध्यक्षपदासाठी एक योग्य निवड आहे असं मलाही वाटतं. तर मला निवडून द्यावेच आणि मी आपली सेवेत तत्पर आहे. धन्यवाद.